हाय गाईज, मी विवेक सांगळे म्हणजेच भाग्य दिले तुम्हाला या तुमच्या लाडक्या आवडत्या मालिकेतला राजवर्धन मोहिते आणि मी तर कावेरी. तुम्हाला माहितीच आहे, आत्ता जरा नीट सांगावं लागेल कारण लुक वेगळा आहे. सो सध्या सिरियलमध्ये काय ट्रॅक चाललं हे तुम्हाला चांगलंच माहिती. हो, म्हणजे आज तर आम्ही स्पेशल रेडी झालोय कारण व्हॅलेंटाईन डेचा एपिसोड शूट होतोय आणि एवढ्या पिरियड नंतर मला साडी सोडून काहीतरी वेगळं घालायला मिळालंय, वेगळा लुक करायला मिळालाय. सो मी खूप एक्सायटेड होते या ड्रामासाठी आणि त्यामुळे जरा मजा येते. हो, आणि सध्या सिरियलमध्ये काय इंटरेस्टिंग ट्रॅक चालू आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मला जॉब मिळाला आहे, हिच्या आवडीचा जॉब मिळालाय. अर्थात या मालिकेने एक वेगळं वळण घेतलंय आणि बऱ्याच गोष्टी घडतायत, खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत आणि त्याच आणि यापुढेही खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडणार आहे. मी आता नाही सांगत आहे, तुम्हाला काही दिवसातच कळेल. येस, आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस येऊन ठेपलाय आपल्या सगळ्यांच्या समोर. 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे येणार आहे. सो त्यासाठी हा आम्ही गेटअप केलेला आहे. सो हे नक्की काय सरप्राईज असणार आहे ह्यासाठी तुम्हाला सिरियल बघावीच लागेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज इथे आम्ही दोघंही एक गेम खेळणार आहोत. सो आम्ही दोघंही यांनी आम्हाला असा टास्क दिलाय की या बिस्किट्स पासून छानपैकी हार्ट बनवायचा आहे. आणि खूप इंटरेस्टिंग खूप चांगलं बनवेल त्याला काहीतरी असेल गिफ्ट. कमाल होते. तर ह्याने आधी 2 बिस्किट्स खाल्ली आहे, तरी हा डाएट फॉलो करतो. आज 10 मिनिटं एक्स्ट्रा कार्डिओ करेन मी. नाही सो आता आम्ही दोघं हार्ट बनवणार आहोत. तुम्ही बघा आणि कोण जिंकलं ते नीट सांगा. कारण ही खूप चिटर आहे, नीट बघा. रेडी, ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. अरे अरे अरे, बघितलं, घेऊन टाकले. दे ना मला ती बिस्किट्स. एकदम उचलून घेतलं बिस्किट. सगळे बिस्किट यूज झाले म्हणजे सगळ्यातला एक. हो का, असं आहे का? बरं झालं आधीच कळलं. राज, कावेरी आज वेगळी दिसते, तिला काय कॉम्प्लिमेंट देशील? नाही, खूप छान दिसते ती. आणि तिला मी म्हटलं तेव्हाच की खूप छान दिसतो हा कलरही तुझ्यावर खूप छान दिसतोय. त्यावर ती म्हणाली की नाही, माझ्यापेक्षा तू छान दिसतोस. म्हटलं ते आहेच. कळलं ना तुम्हाला कोण किती बाता मारतंय. क्रिएटिव्ह टास्क आहे. स्कूलमध्ये कोण जास्त क्रिएटिव्ह असायचं? मी, असं ती म्हणते. तो त्याच्या स्कूलमध्ये असेल, मला नाही माहिती. अर्थात कावेरी त्याच्या स्कूलमध्ये बघायला गेली. मला नाही माहिती याच्याबद्दल काहीच, याच्या स्कूल बद्दल. हे ना, याने बिस्किट्स ना अर्धवट मोडून ठेवले आहेत. झालं, केलं, सुरुवात झाली. मालिकेत प्रत्येक वेळी काही ना काही विघ्न येतात. राज कावेरीमध्ये दुरावा येतो. सो यावेळी काही वेगळं असणार आहे का की व्हॅलेंटाईन तर आहेच, स्पेशल काही घडणार आहे? नाही, विघ्न अशी नाही आहे खरं तर, पण त्यांना बऱ्याच गोष्टी टॅकल कराव्या लागतात ॲक्च्युली दोघांनाही, अख्ख्या फॅमिलीला इनफॅक्ट. सो ते कसं टॅकल करतायत, कसं त्यातून मार्ग काढतायत आणि तरीही कसे ते हॅपी राहत आहेत, ही खरं तर आता सध्या गोष्ट सुरू आहे. जी की मला असं वाटतं की घरातला प्रत्येक जण, स्पेशली मिडल क्लास फॅमिलीतले लोक रिलेट करत असतील स्वतःला या गोष्टींशी. सो आणि मला माहिती आहे म्हणूनच लोकांना ही गोष्ट खूप आवडते. ओके, नाही, लवकर बिवकरचा काही टास्क नव्हता. लवकर म्हणजे झालंय माझा. पण आता हे एक्स्ट्रा डेकोरेशन करतोय, मी पण करणार. पहिले दोघांनी एकमेकांचं ते कसं बनवलंय ते आणि ठीक आहे. रेडी? याने काय केलंय माहितीये, याने जसं रेडी म्हटलं तशी पटकन सगळी बिस्किट्स उचलली. तर मी काय करणार? तुम्ही बघितलंय की ही बिस्किट्स कुठे उचलली पटकन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कुठल्या अँगलने हार्ट आहे, कुठल्या अँगलने हार्ट आहे, लोकांना बघू
बघा तुम्ही. पोकळ आहे तो, हवा गेलीये मध्ये हार्ट मध्ये. अरे माझं भरीव आहे, किती भरीव हार्ट आहे मी बनवलेला आणि ह्याचा किती पोकळ आहे. हे काय आहे हे? सिम्पल सोबर आणि किती गोड हार्ट आहे बघा तुम्ही. आता तुम्हीच ठरवा. आणि खाली कमेंट्स मध्ये लिहा की कोणाचं हार्ट जास्त छान होतं आणि स्पेशली हार्ट कोणाचं दिसत होतं. ऐक ना, लोकांनी जर नीट विचार केला तर त्यांना कळेल की माझ्या हार्ट मागे भरीव प्रेम होतं, असं खोलवर गेलेलं पूर्ण हार्ट भर. याच्याकडे हवा जायला मध्ये किती वासे आहेत बघा. बरोबर आहे. खरं इतकं तर पोकळ हार्ट आहे. हिचं बरोबर आहे. हिचं जे खरं ऍक्च्युअल मानवी हार्टचा आकार असतो तो आणि याचं माहितीये का, याचं फक्त दिखाऊ हार्ट आहे, बघायला आकर्षक, आत प्रेमच नाही. माझ्यात कसं प्रेम भरपूर आहे, भरलंय. आता आपण दोघं ना बाजूला जाऊन बसूया आणि आपण आपल्या शोचे जे क्रिएटिव्ह आहेत त्यांना बोलूया आणि त्यांना सांगायचं नाही कोणाचं कुठलं आहे, त्यांना ठरवू दे. चला ते इकडे. नाही मी काहीच नाही बोलत. हे आलंय की काय आहे हे, म्हणजे नाही ह्यातलं परीक्षण करायचं. आम्ही दोघांनी एक एक बनवलंय यापैकी आणि तुम्ही सांगायचंय की यातलं कुठलं छान आहे आणि त्यामध्ये नीट खोलवर विचार करायचा आहे. कुठलं छान हार्ट आहे काय. बेसिकली हार्ट आहे दोन्ही. हार्ट बनवायचे तर दोघांपैकी कुठलं चांगलं आहे. हे छान आहे. हे कुठल्या अँगलने हार्ट आहे. अहो ते भरीव आहे, त्याच्यात प्रेम, ह्याच्यात किती पोकळ आहे बघा. 4 बिस्किट त्रिशूळ होईल. काय बनवलंय तुम्ही. याने बिस्किट कसं प्रॉपर बनवलेलं आहे. नाही नेहमी तसंच असं. लिंबू सरबतचा पण आम्ही एक सेगमेंट केला होता, त्यांनी त्याच्याच बरोबर सांगितलं. पण मला माहितीच नव्हतं ना की कुठलं. पण ही पार्सलिटी आहे. म्हणजे खरं तर ना आपण प्रत्येक आकाराची बिस्किट मोजून द्यायला हवी ती दोघांना. माझ्याकडे ते एकच बोरबन उरलं तर मी हा असा कट कसा करेन. कसं म्हणजे मी दाखवू का बनवून त्याच्यात छान. हे बघ मी तुला त्याच्यात छान बनवून दाखवतो आता 2 मिनिटात. आणि इतक्या सगळ्या बिस्किटचा वापर न करता. ही तर ना मी अशी रचना मी जी केली आहे ती त्याने आधी बघितली होती, त्यानंतर त्याने त्याच्या इथे मध्ये ती 3 मांडली. मी बघितलं त्याला करताना. आता बघा तुम्ही सगळे. एवढं करायची काही गरज नाहीये. चांगलं बनवलंय मी. कशा स्थाम जरा. आता बघितलं किती कठीण आहे ह्या बिस्किट मध्ये हे बनवणं. त्याच्याकडे इतके हे होते. हे बघा आता हे हार्ट दिसतंय की नाही सांगा. पण ते आकर्षक नाही वाटत आहे. मी आकर्षक बनवलं होतं. भरीव होतं, प्रेम भरलं होतं. ह्याच्यात प्रेमच नव्हतं. ते बायपास केलेलं हार्ट. आता निकाल तर जाहीर झालाय. तुमचा राज या कावेरीवरच्या प्रेमात जिंकलाय. पण तुम्हाला कुठलं कोणाचं प्रेम, कोणाचं हार्ट जास्त आवडलं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हे आता झालं राज कावेरीचं. पण तुम्हाला पर्सनल लाईफ मध्ये कधी प्रपोज आलेत का, किंवा कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये वगैरे असताना असं काही लव्ह लेटर वगैरे. प्रपोज वगैरे असे आले नाहीये, पण अशा गोष्टी घडल्या आहेत. ऑफकोर्स आपण डिस्कस नाही करू शकत. पण ती एक छान लाईफ असायची तेव्हाची. खूप एक्साइटमेंट असायची. अभ्यासासाठी नाही, पण आपली आवडती व्यक्ती त्या ठिकाणी आहे, त्या कॉलेजला आहे म्हणून कॉलेजला जायचं एक मोटिवेशन मिळायचं. सो या पिरियड तसा होता. त्यामुळे खरं तर मी कॉलेजला जायचो. अदरवाईज कॉलेजला जाण्याचं माझं काही कारण नव्हतं. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी खूपच म्हणजे अर्थात असं कोणीतरी असतं किंवा आपल्याला आवडलं वगैरे, पण त्या पलीकडे नाही. म्हणजे असं प्रपोज वगैरे नाही. तुम्हाला कधी लव्ह लेटर आलेत किंवा लव्ह लेटर लिहिलेत का?
नाही, लव्ह लेटर पर्यंत नाही कधी गेलं. कारण माझ्या वेळेस खरंच मोबाईल आणि हे आलं होतं सगळं, मोबाईलवर मेसेजेस नाही, वगैरे आणि- सगळं होतं, तर लव्ह लेटर वगैरे असं नाही लिहिलंय मी पण कोणाला. आणि आमची गावी पण आम्ही आमचा मुलींचा मुळात ग्रुप होता, आम्ही 7 मुली आणि so असं खूपच ते गर्लिश होतो आम्ही अगदी. हा तो नाही असं. कधी कुठल्या मित्राची पोलखोल केलीये का की प्रेमात पडलाय वगैरे किंवा ग्रुपमध्ये सगळ्यांना? खूप वेळा केली आहे, मजा केली आहे. एकदा तर माझ्या एका मित्राला प्रपोज करायचं होतं, त्याच्या आवडणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे एका मुलीला प्रपोज करायचं होतं त्याला. सो आम्ही बराच वेळ थांबलो तर ती आमच्या इथून समोरून काही पास झाली नाही कॉलेजच्या बाहेरून. नंतर बाहेरून एक बस गेटवरती मुलगा होता मित्र आमचा, त्याने फोन केला की अरे ती तर इथे आहे म्हणून आम्ही धावत गेलो तिकडे, कारण त्याच दिवशी प्रपोज करायचं होतं वगैरे. आणि नंतर आम्हाला असं काय वाटलं काय मी तो म्हणाला अरे बसमध्ये. आम्ही लिटरली बससमोर गेलो, थांबवली बससाठी, धावत जाऊन वरती चढलं बसमध्ये वगैरे, पण ती ते बसमध्येही नव्हती. सो अशा बऱ्याच गोष्टी मजा मस्ती केली आहे. सो इंटरेस्टिंग, म्हणजे खूप धमाल केली आहे कॉलेज लाईफमध्ये. आज कावेरी सुंदर नटलेली आहे, सो तिच्यासाठी राजकडून एखादं गाणं किंवा एक लाईन? नाही, गाणं म्हणजे काय, अख्खं खूप छान सुंदर दिसते ती, आणि माझ्या आवाजाने उगाच तिचं त्याच्यावर नको. आई ग. येस, तरी सुद्धा एक गाणं होऊन जाईल. नाही मी म्हटलं ना, पण तुम्ही तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच्यासाठी गाणं नक्की म्हणा. हो येस, तुम्ही तुमच्या आणि तुम्ही आमच्यासाठी कुठलं गाणं आम्हाला डेडिकेट कराल ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा, नक्की कळवा. आणि आमचा हा व्हॅलेंटाईन डेचा स्पेशल एपिसोड आहे, नक्की बघा. आता तो कधी आहे, कुठल्या तारखेला आहे, हे तुम्हाला कलर्स मराठी पाहिल्यावरती कळेलच, कारण त्याचे प्रोमोज आउट होते आता लवकरच पुढच्या 1-2 दिवसांमध्ये. सो नक्की बघा, नक्की कळवा. आणि आमच्या मालिकेवर आतापर्यंत केलं तसंच भरभरून प्रेम करा. आणि हा सेगमेंट तुम्हाला कसा वाटलाय हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. थँक्यू. हॅपी व्हॅलेंटाईन डे. येस.